नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माझ्या मागची भिंत किंवा पार्श्वभूमी बघितली तर तुमच्या लक्षात आलं असेल, मी नेहमीच्या जागी म्हणजे मुंबईत नाहीये, दिल्लीला आहे. 2 दिवस माझे इथल्या कार्यक्रमांमध्ये गेले, त्यामुळे मी काही करू शकलो नाही. आणि आज 16 जानेवारीला 16 फेब्रुवारीला जेव्हा मी परत एकदा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे, तेव्हा महाराष्ट्रातली एक महत्वाची बातमी मला बघायला मिळाली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकामध्ये कार्यकारी संपादक आणि शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंची जी काही हजामत वगैरे करायची ती केलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याच मुखपत्रामध्ये आपल्याला थप्पड मारणारा हा प्रकार मीडियानी उचलून धरलेला आहे. तर त्यावर अर्थातच प्रतिक्रिया नेहमी येतात तशा, की तुमचंच मुखपत्र, तुमचाच कार्यकारी संपादक, तुमचाच नेता, तुमचाच प्रवक्ता, आणि तो अशी कशी तुमची निंदा नालस्ती करू शकतो, वगैरे वगैरे प्रश्न विचारले गेले. पण मुद्दा तो नाहीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे यातली सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की सामना असो किंवा आज सामनातल्या त्या रोखठोक लेखाविषयी मतप्रदर्शन करणारे लोक असोत, यापैकी कोणीही त्या सगळ्या निवडणूक काळामध्ये, स्थानिक संस्थांच्या ज्या निवडणुका चालू होत्या त्या काळामध्ये, यापैकी कोणीही ठाकरे बंधू ज्या काही भ्रमावस्थेमध्ये जगत होते, वागत होते, त्यासाठी टाळ्या वाजवलेल्या, त्यापैकी कोणीही असं म्हटलं नाही. किती लोकांनी म्हटले, दाखवून द्या, की बाबा तुम्ही ठाकरे ब्रँड, ठाकरे नाव, ठाकरे ठाकरे एवढं म्हटलं की लोक धावत पळत येऊन एकदाच तुम्हाला मतं देतील आणि तुमचा भगवा फडकणार, वगैरे वगैरे हेच सांगत होते ना. तुम्हाला आपल्या घरातून बाहेर पडावं लागेल, आपल्या भ्रमातून, आपल्या आळसातून बाहेर पडावं लागेल, मतदारापर्यंत जावं लागेल, तरच मतदार तुम्हाला प्रतिसाद देईल. हे आज जे काही सामनाच्या रोखोक मध्ये सांगितलं जाते, हे उरलेल्या माध्यमांनी सांगितलं का, हा प्रश्न आहे. ज्यांना कोणाला आज रोखोक मधली भूमिका आणि जी काय आहे त्याच्याबद्दल चर्चा करतायत, त्यापैकी कोणीही ठाकरे बंधूंना हा इशारा वेळच्या वेळी दिलेला नव्हता. आणि सामना हे असंच वागतो हे सुद्धा ज्ञान ज्यांच्याकडे नाहीये. यात काही नवीन नाहीये, अजिबात नवीन नाहीये. मला आठवतं त्याप्रमाणे 1998च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जो काय दणदणीत पराभव महायुतीचा महाराष्ट्रात झाला होता, तेव्हा याच रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी पार हयात असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील खडे बोल ऐकवले होते. त्यापैकी काहीही न वाचलेले किंवा त्यानंतर जन्माला आलेले जे कोणी राजकीय विश्लेषक वगैरे आहेत, त्यांना आज संजय राऊत यांच्या रोखठोक मधल्या लेखाचं अप्रूप वाटलं तर नवल नाही. अरे, ज्यांनी खुद्द बाळासाहेब ठाकरेंना, शिवसेना प्रमुखांना सुद्धा त्याच सामनामधून खडेबोल ऐकवले होते, की तुमचा जाऊ तर आमचा गवळी, असं ठणकावणाऱ्यांना आता अक्कल आली असेल की गुंड हा गुंड असतो, तो तुमचा नसतो आणि आमचा नसतो. मुद्दा इतकाच आहे की तुमचा जाऊ तर आमचा गवळी म्हणणारा या जगाच्या पाठीवरचा एकच माणूस होता, ज्याचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे. आणि योगायोगाने ते सामनाचे संपादक होते आणि योगायोगाने ते शिवसेना प्रमुख होते. आणि त्यांच्याच मुखपत्रामध्ये त्यांना उशिरा आलेली अक्कल काढणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा संजय राऊत होतं. आज अर्काईव्ह असेल सामनाचं, सामनाचे जुने लेख वगैरे जपून ठेवलेले असतील तर ते काढून बघा. कारण माझ्या आठवणीप्रमाणे मी बाळासाहेबांना तो लेख नेऊन दाखवलेला होता. बघा, तुमच्या वर्तमानपत्रात तुमची हजामत चालली आहे. तेव्हा संजय राऊत हे असं वागतात यात नवीन काहीच नाही. ती तब्बल 27 वर्ष जुनी गोष्ट आहे.
पण त्यानंतर ज्यांचे जन्म झालेत आणि त्यानंतरच जे भारतीय राजकारणाचे पंडित झालेले आहेत त्यांना यातली काहीही कल्पना नाही आणि त्यामुळे त्यांना प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. पण तोही विषय बाजूला ठेवा. मुद्दा असा आहे की ठाकरे बंधूंना इतर माध्यमांनी त्यांचे चमचे भाट प्रशंसक आहेत त्यांनी अंधारात ठेवला असेल, भ्रमात ठेवला असेल, तर सामनाने सुद्धा ठेवलेला आहे. मग त्यावेळेला कार्यकारी संपादक आपल्या वर्तमानपत्राचं काय बघत होते, काय वाचत होते, काय लिहित होते, हा सुद्धा प्रश्न आहे. बाकीच्या माध्यमांनी किंवा इतर कोणीही जागृत केलेलं नसेल तरी घरातून बाहेर पडून लोकांना भेटून लोकांपर्यंत जाऊन लोकांची मतं मागावी लागतात. त्यासाठी दौरे करावे लागतात, त्यासाठी सभा घ्याव्या लागतात, सभा गाजवाव्या लागतात. निवडणुका जिंकण्यासाठी ब्रँड 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 म्हणून जाहिराती ठोकून चालत नाही किंवा माध्यमांमध्ये जाहिरातीसारख्या बातम्या पसरवून चालत नाही. निवडणूक जिंकता येत नाही. मी माझ्या परीने किंवा इतर अनेक ठाकरे बंधूंच्या टीकाकारांनी सतत ठाकरे बंधूंना जागवायचा प्रयत्न केलेला होता की बाबांनो घराबाहेर पडा. आज हा भाऊ त्याच्याकडे वाढदिवसाचा केक कापायला आणि खायला गेला किंवा दुसऱ्या दिवशी तो भाऊ याच्याकडे गणपतीचे उकडीचे मोदक खायला आला. मग याची आई आणि काकी ही त्याच्या मावशीला भेटायला तिकडे गेली. बरेच दिवसांनी घरगुती गप्पा झाल्या नव्हत्या. एवढ्या भांडवलावर महाराष्ट्रातला मतदार तुम्हाला भरभरून मत देईल हा भ्रम ज्या माध्यमांनी पसरवला ते तुम्हाला गुंगीची गोळी देत होते, नशेची गोळी देत होते. आज त्यांनाच अजब वाटतंय की अरेच्या असं काय झालं की आम्ही तर डोकेदुखीची गोळी दिली होती, आम्ही तर पोटदुखीची गोळी दिली होती. आज असं सामनामध्ये काय झालंय की धडाधड अशा उलट्या यायला लागल्यात आणि असे जुलाब सुरू झालेत की या सगळ्या पोटदुखीच्या डोकेदुखीच्या नशेच्या गोळ्या त्या जुलाबातून आणि उलटीतून बाहेर पडायला लागल्यात. सवाल इतकाच आहे की निवडणुका जिंकणं हे राजकारण असतं, ते कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय नसतं. फक्त ब्रँडचं नाव आणि वारसा याच्यावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर राहुल गांधी, प्रियंका वाड्रा, सोनिया गांधी यांच्यापेक्षा तुषार गांधी हे भारतातले फार मोठे ब्रँड ठरले असते. तुषार गांधी हे महात्मा गांधींच्या वंशातले आहेत आणि आजही ऍक्टिव्ह आहेत. गोपाळ गांधी नावाचे दुसरे काहीतरी नातू वगैरे आहेत. गांधी हा ब्रँड नव्हता, ठाकरे ब्रँड म्हणून जे कोणी नाचतात अशा नाच्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ब्रँडचं नाव आणि ब्रँडचं लेबल म्हणजे ब्रँड नसतो. हे मी माझ्या जवळजवळ डझनभर व्हिडिओ मधून सतत सांगितलेलं आहे. ठाकरे हे नाव आहे, ठाकरे हे लेबल आहे, पण ब्रँड म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे हा जनमानसाला भुरळ घालणारा विषय होता, पदार्थ होता, भावना होत्या. त्या भावनांचा लवलेश जर ठाकरे बंधूंमध्ये नसेल, आजच्या वारसामध्ये नसेल, आदित्य अमित ठाकरेंमध्ये नसेल किंवा उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये नसेल तर ब्रँड म्हणून हा माल खपवला जाणार नाही, खपवून घेतला जाणार नाही. अगदी मुंबईत सुद्धा खपवून घेतला गेला नाही. तेव्हा आता डोळे उघडले, जवळजवळ महिना लोटल्यावर आज 16 फेब्रुवारी आहे आणि मुंबई महापालिका किंवा उरलेल्या 29 महापालिका 28 महापालिकांचे निकाल मतमोजणी होऊन झाले, त्याला 1 महिना उलटून गेलाय. तोपर्यंत सामनाचे कार्यकारी संपादक त्याच नशेत होते का? अगदी मुंबईचा महापौर हुकला, त्या रेसमध्ये सुद्धा आपल्याला उतरता आलं नाही उभाठाला, त्यानंतर तुम्हाला जाग आली आहे. मुद्दा असा आहे की हेच गेले काही महिने आम्ही ओरडून सांगतोय की 2 ठाकरे बंधू एकत्र आले आणि नाट्यमयरित्या ती इव्हेंट बोर्डी डोम मध्ये साजरी केली.
त्याला आता 8 महिने होऊन गेले. 8 महिने उलटून गेले. त्यानंतर 6 महिने आम्ही एकत्र लढू आणि याच्या जागा त्याचे नगरसेवक जास्त येतात का हा वाद नाही, विषय नाही. भाजपला आणि भाजपच्या एनडीएला किंवा महायुतीला पराभूत करण्यासाठी ठाकरे बंधू आपसातल्या जागा वाटपावर सुद्धा भांडणार नाही. बघा, सगळ्याच्या सगळं आम्ही उभाटा शिवसेनेला पाठिंबा देऊन टाकला असं राज ठाकरे म्हणू शकले नाहीत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारस आहेत म्हणून त्यांच्यामध्ये अर्धी अर्धी वाटणी करू, अर्ध्या अर्ध्या जागा घेऊ, नगरसेवक तुझा आहे की माझा आहे हा वाद नाही. टार्गेट भाजपला आणि महायुतीला पराभूत करणं हे टार्गेट आहे, हे लक्ष आहे. असं झालं असतं तर त्याला ब्रँड म्हणता आलं असतं. पण ब्रँडचा डंका जितका माध्यमामध्ये पिटला जात होता तितका तो ठाकरेंच्या दोन्ही घरामध्ये, दोन्ही भावांमध्ये नव्हता. आणि म्हणून महापालिकांच्या निवडणुकांची अर्ज भरणी सुरू झाल्यानंतर 48 तासांनी 2 ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा करण्यात आली. 6 महिने ती घोषणा होत नव्हती. कुठल्या जागा कोणाला, कुठले उमेदवार कोणाचे यावरून जेव्हा वाद घालत बसलात, हे भांड तुझं की ती वाटी माझी, हा चमचा माझा की ती थाळी तुझी, अशा पद्धतीत जेव्हा 2 भाऊ एकमेकांशी भांडतात, वाद घालतात, तेव्हा त्याला कुटुंब म्हणत नाही, त्याला ब्रँड म्हणत नाही, त्याला वारसा म्हणत नाही. ती भाऊ बंधकी असते आणि ती भाऊ बंधकी यथायोग्य आणि रास्तपणे चालली होती. त्याच्यात कुठलीही कसर सोडली जात नव्हती. येईल तो माझा येईल की नाही आणि तुझा आला तर तो माझा नाहीये, ही भावना जेव्हा असते तेव्हा तुम्ही विसरता की याला मान्यता देणारा कोणतरी असतो ज्याला मतदार म्हणतात. त्या मतदाराच्या भावना म्हणजे मत असतं आणि त्या भावना जेव्हा तुमच्या बाजूला झुकतात तेव्हा तुम्ही ब्रँड होत असता. बाळासाहेब त्या भावनांच्या आधारावर राजकारण करत होते, भावनांचं राजकारण करायचे खरंय. पण त्या भावनांना बाळासाहेब नको तितकी प्रचंडच्या प्रचंड अहमियत देत होते, किंमत देत होते, प्रतिष्ठा देत होते. दोन्ही ठाकरे बंधूंना जनभावनेची जरा सुद्धा कदर नव्हती आणि म्हणून उरलेले जे जे पक्ष होते महायुतीच्या विरोधातले, त्यांच्यामध्ये आणि ठाकरे ब्रँडमध्ये काडीचाही फरक नव्हता. मग तो अजितदादा गटाचा नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, ओवैसी असो, अबू आझमीचा पक्ष असो आणि ठाकरे बंधूंचे 2 पक्ष, यामध्ये काडीचाही फरक नव्हता. दोन्ही सगळ्या पक्षांना जसे आपले अधिकाधिक नगरसेवक निवडून आणायचे होते तसे 2 ठाकरे बंधूंना आपापल्या पंखाखालचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणायचे होते. ना महायुतीला हरवायचं होतं, ना ठाकरे ब्रँडची प्रतिष्ठा पणाला लावायची होती, ना जिंकायची होती. आणि म्हणूनच ज्याच्या मताने नगरसेवक निवडून येतात, उमेदवार निवडून येतात, त्या मतदाराविषयी काडीचाही आदर, आपुलकी ना ठाकरे बंधूंमध्ये होती, ना त्यांचे ढोल डंका पिटणारे जे पत्रकार होते त्यांना होती. बस ठाकरे बंधू एकत्र येऊ देत, दोघे आले आणि काय झालं बघा बघा काय झालं. हे असले प्रशंसक हे तुमचे सगळ्यात मोठे दगाबाज शत्रू असतात. ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ज्युलिओ रिबेरो हे वयोवृद्ध रिटायर्ड मुंबईचे पोलीस आयुक्त जुने, त्यांनी ट्रिब्यून नावाच्या दैनिकामध्ये एक लेख लिहिला होता. त्यांचा कॉलम होता, सदर होतं. त्यामध्ये एक लेख लिहून तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरुद्ध जबरदस्त आसूड ओढणारी टीका केली होती. परमबीर सारखे थुंकी झेलणारे आणि चुकीचे आदेश निमूटपणे पाळणारे लोक हे तुमचे सगळ्यात मोठे शत्रू असतात, हा इशारा
रिबेरोनी दिला होता, पण तरीही त्या रिबेरोंना सामनामधून त्यांचे गोडवे गायले जात होते. स्कॉटलंड यार्डचे सगळ्यात मोठा बाप आहे परमवीर सिंग. पण त्या परमवीर सिंगच्या बेताल कायदा व्यवस्थेमुळेच उद्धव ठाकरे सरकार बुडीत गेलं. अशी माणसं पोलीस खात्याला कलंक असतात, प्रशासनाला कलंक असतात, शासनकर्त्याला कलंक असतात. हे रिबेरोनी सांगितलं, पण त्याकडेही बघायला उद्धव ठाकरेंना वेळ नव्हता. त्यापेक्षा थुंकी झेलणारा परमवीर सिंग महान वाटत होता. तिथून उद्धव ठाकरेंची ही घसरगुंडी सुरू झाली आणि परमवीरच्या हातातून तोंडातून सुटलेली थुंकी झेलायला बाकीचे पत्रकार तयार होते, एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणत. त्या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना सामान्य मतदारापासून, सामान्य जनतेपासून तोडलं होतं. त्याचा सगळा परिपाक आज दिसतोय. हा अक्युम्युलेट झालेला, एकत्रित झालेला, संचित झालेला असा पराभव आहे. हा आजच्या या निवडणुकीत झालेला पराभव नाहीये. हा 2019च्या निवडणूक निकालानंतर मतदाराच्या इच्छा पायदळी तुडवत मतदाराने नाकारलेल्या पक्षांना सत्तेत आणून बसवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. तिथून ही घसरगुंडी सुरू झाली. भले तुमचं भाजपचं पटली नसेल, तुम्ही सत्तेच्या बाहेर पण काँग्रेसच्या विरोधात बसला असतात, सरकार बनलं नसतं, मध्यावधी निवडणुका झाल्या असत्या, तरी मतदाराचा सन्मान आदर राखला गेला असता. पण मतमोजणी झाल्यानंतर 2 तासाच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे इतके वेध लागले होते की ज्या मतदाराने काँग्रेस राष्ट्रवादी नाकारलेली आहे त्यांना सत्तेतला 70% हिस्सा देऊन सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री पद मिळवायला उद्धव ठाकरे गेले. तिथून मतदार दुरावत होता, दूर जात होता, रागावलेला होता. त्या मतदाराच्या भावना ज्या पत्रकारांना, ज्या मीडियाला कळल्या नाहीत, त्यांच्यावर विसंबून उद्धव ठाकरे आपला राज्यकारभार चालवत होते. तिथून ही घसरगुंडी सुरू झाली. पण मतदाराची किंमत तेव्हाही नव्हती आणि आताही नव्हती. त्यामुळे मतदार लाचार आहे. त्याला ठाकरे बंधू एकत्र बघायचे, तर त्यांनी आम्ही जे काय करू त्याला मतं दिली पाहिजेत, ही भावना होती, ही भूमिका होती. आणि त्या भूमिकेचा पराभव नंतर एका मागून एक होत गेला. लोकसभेत झाला तो अपवाद होता. लोकसभेमध्ये भाजपने आणि भाजपचा सहाय्यक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपेक्षित मेहनत घेतली नाही. त्याच्या परिणामी तुम्हाला ते यश मिळालेलं होतं. ते यश नव्हतं, ती लागलेली लॉटरी होती. पण त्या लॉटरीला तुम्ही जेव्हा कर्तृत्व समजता तेव्हा पुढच्या अनेक सामन्यामध्ये भोपळा फोडता येत नाही, याची प्रचिती सध्या येते आहे. बाकी चमचेगिरी पत्रकारांना, भाडोत्री पत्रकारांना, मीडियाला ते कळलं नसेल आणि सामनाच्या संजय राऊतांना ते आधी कळलं असेल, तर त्यांची पाठ थोपटावी लागेल. ठाकरेंच्याच मुखपत्रामध्ये ठाकरेंना कान पिचक्या देण्या इतकं प्रामाणिकपणा संजय राऊत यांनी दाखवला असेल, तर मला असं वाटतं की उभाठा शिवसेनेसाठी त्याला सूर्य उगवणं म्हणता येईल, जागा होणं म्हणता येईल. त्यामध्ये आपला अपमान बघण्यापेक्षा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वगैरे ठाकरे बंधू मंडळींनी जर त्याच्याकडे डोळसपणे बघितलं, तर पहिल्यांदा शिवसेनेसाठी गेल्या 5 वर्षामध्ये संजय राऊत यांनी खूप मोठं काम उभाठासाठी केलेलं आहे. की निद्रिस्त आणि भ्रमिष्ठ अवस्थेत वावरणाऱ्या आपल्या नेत्याला खडबडून जाग यावी म्हणून गदगदा हलवणारा हा लेख लिहिलेला आहे. मी त्याचं कौतुक करीन. त्यामुळे जे काय झालेलं आहे, सत्याच्या मोर्चातून बाहेर पडून सत्याला सामोरं जाण्याची हिंमत जर होत असेल, तर त्यासाठी त्यांची पाठ थोपटावी लागेल. पुढे काय होतं मला माहित नाही, पण संजय राऊत यांच्या लेखाचं त्यांच्या पक्षासाठी असलेलं हित नजरेस आणून देण्याचा जो प्रयास आहे, त्यासाठी मी त्याचं कौतुक करीन.
मुद्दा अहंकाराचा नसतो, अहंकारापेक्षा विजय महत्वाचा असतो. अन्यथा तुम्ही पदोपदी अपमान ओढवून आणत असता. तेव्हा सामनामध्ये आलेला जो रोखठोक लेख आहे तो कदाचित पहिलाच रोखठोक लेख असेल. त्यामध्ये आपली अवहेलना, अपमान, अवज्ञा बघण्यापेक्षा ठाकरे बंधूंनी त्यामधलं सत्य शोधण्याचा मोर्चा काढला तर मग दोन्ही ठाकरेंना ऊर्जितावस्था यायची सुरुवात होऊ शकेल, तो आरंभ असेल. करतील काय मला माहित नाही. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.